हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज आम्ही मोठ्या कासवाला सोडवायला चाललोय बनेश्वर मंदिर पाशी. हे बघ इथं कासव. तर काही आपल्याकडे 2 कासव होते आणि एक कासव वारला. त्याच्यामुळे हा कासवला आपण सोडायला चाललोय, कारण याने पण खाणं बंद केले. तर आता आम्ही चाललोय सोडवायला. कुठे? बनेश्वर मंदिर. येस. माऊ येते का? ये. मग कसं जायचं मग? आता रिक्षा नाही आपली, बाईकवरती आम्ही चाललो होतो. ओके, नेक्स्ट टाइम जावा. ओके. झालं का? आता कासव आवरावरी म्हणलं की यांचं ना रे टाइमपास. हे बघा, आता हा कासव बॉक्समध्ये टाकतो का? इथं निघाला. ठीक आहे, ठेव. ओके, आपल्या घरात आता शेवटचं दर्शन आहे का नाही? आता डायरेक्ट पाण्यातच सोडायचं आपण त्याला, है ना? ओके, ते सोडून देतात का पण? त्याला थोडंसं हे करायला पाहिजे आपण, ओलं करू जरा. थांबा. कधी आहेत की? तर काही आम्ही आत्ता बसलोय बाईकवरती आणि निघालोय. टपादाजू नेहमी पुढे बसत असतो, त्याची हाईट वाढली. हाईट वाढली त्यामुळे मी मागं बसायला लागलो. ओके, आणि तुम्ही बघू शकता इथे कासव. जाऊ का? मी सोडवतो त्याला तिकडा. चालतंय, नाही येतं का? चला. तर काही बघू शकता इथे आमच्या गाडीची झाले टायर पंक्चर आणि हे करतात पंक्चर. मॅडम बसल्या तिकडे. हाँ, ट्यूब गया. ठीक आहे, शेवटी नवीन ट्यूब टाकायला लागली. आणि इथे बघा चालू झालेलं आहे कॅन्डी क्रश. कॅन्डी क्रश. तोपर्यंत टाइमपास आहे का नाही? कासव बसलं इथे, झोपले. फायनली पोहोचलेलो आहे बनेश्वरच्या कमानीपर्यंत. आणि हे बघा इथे बसलेलेच आहेत खेकडे विकडे विकायला. बनेश्वर महादेव ज्ञानेश्वरच बोललो. चला, तर या ठिकाणी बूट काढून ठेवलेले आहेत, म्हणजे आल्यानंतर आपल्याला शूटमध्ये दिसून येईल. चलो, ओम नमः शिवाय. बघू शकता या ठिकाणी मासे आहेत. ही माशाची बाळ बाबा. वाव. हो, रिक्षा आल्यावर मासे अरे आपल्याला पलीकडे ते हे आहेत ना, तिथं सोडायचं. या इकडे, काम चालू आहे मंदिराचं. आणि या ठिकाणी कासव दिसतील आपल्याला. हे बघा कासव. आता ह्या कासवांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं कासव सोडवायचं. फायनली आमचा कासव चाललेला आहे बनेश्वर. टिपू येस.
आता तर पाण्यात बिंदा फिरवणार, काय टेन्शन घेऊ नका. येस, ओके ना, पण कधी येऊ पप्पा? खुश ना. अरे कधी येऊ? एक पाय पडी पाय पडी. ओम नमः शिवाय. ओम भोलेनाथ. दर्शन झालं ना, चला पुढे. घेतलं ना. तर आता या सगळ्या कासवांच्या सानिध्यात राहून ते अगदी खाऊन पिऊन मस्त राहील बाळा. आपल्या घरामध्ये ते एकटं एकटं राहत होतं ना, 2 होते पण एक मेला ना, ते खात नव्हतं. आता इथं व्यवस्थित राहील आणि काय टेन्शन घेऊ नका. तू नाराज झाला का? अरे ते आपल्या घरामध्ये एकटंच राहत होतं ना, आता इथे तर सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आहे ना, व्यवस्थित खुश राहील बाळा. ओके हो, चला. पलीकडे कासव, अलीकडे मासे. हो येऊ शकतो पण तिथून येत नाहीत, फक्त मासे इकडच्या साईडला आणि पलीकडच्या साईडला कासव. चलो जागेवर आपले सँडल आणि काढ शूज माझ्या बाहेर. आता इथे तिकीट काउंटर, प्रति व्यक्ती 20 रुपये. ए टप्पा दादू, ओय ये खायला ये चल. तर बघू शकता काही मस्त याच्या आपल्या पारावर खायला बसलेलं आहे, भेळ खायला. आणि पोरं तिकडे खेळत आहेत. वाव, नसरापूरची भेळ मटकी कशी आहे? छान आहे ना. खाऊ मटकी आणि हे पण कांदा वगैरे टाका त्याच्यात, मिरची वगैरे खा. ट्रिप आली का? अरे ट्रिप आली. हॅलो गाईज, आम्ही कासवाला सोडले, आता बाहेर निघायला. टप्पा दादूने एक छोटासा कार्यक्रम केलेला आहे. बघू बघू, इकडे बघू, इकडे बघू. चल चल चला 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 हे बाळा. आदेश. तर गाईज आता आमचं सगळं झालेलं आहे, खेळून झालेलं आहे, खाऊन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे बनेश्वरमधून. तर हे गाईज ॲक्च्युली दवाखान्यात जायचं होतं, त्याच्यामुळे लवकर आम्ही घरी आलो. आणि आल्यानंतर टप्पा दादू बोलला की आपल्याला जेवायला बाहेर जायचं आहे आणि आदेशला तिकडे सोडवलं, कारण दवाखान्यात तो बोर झाला असता. पण मग आता टप्पा दादूला भूक लागली, पप्पा आपल्याला बिर्याणी खायचे 3 kg. म्हणलं ठीक आहे बाबा, बिर्याणी पण खा, जाऊयात. मग म्हणून इथे आलो. पण येता येता घरी येताना आपण काय आणलं रे? इकडे आलेली, त्यामुळे त्याच्यात ठेवलं. पण पहिले याला बिर्याणी खायची म्हणून इकडे आलो. चला तर मग हव्यात बिर्याणी. तर काही आत्ता आतमध्ये आलेलो आहे, इकडे सगळं बनवायचं चालू आहे. पार्सल काउंटर आहे, हे सगळे लोक बसले आहेत. ॲक्च्युली आज गर्दी नाही आहे, नाहीतर ना इथे वेटिंग लागतं कंटिन्यू. तर हे वरतीसुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे, बघू शकता. खूप छान मस्त पद्धत आहे त्या ठिकाणी. इथे बसायचं बघा, इथे ओके, कम्फर्टेबल. हो का इकडे कुठे बसायचं? तर गाईज
इथे आल्या आल्या मेन्यू कार्ड बघितल्यानंतर आम्हाला एक काय बेटा आहे सूप तू काय बोलला आल्याला चहा दिला ना गरम असेल बघ ना टेस्ट करच नाही अरे आलं का कैसा हा ओके कैसा आवाज आ रहा है रे फुर्र के पिओ मी टेस्ट नाही केलं मी टेस्ट करतो आपण टेस्ट करून बघूयात एक 2 मिनिट गरम गरम छान मस्त एक नंबर तर या ठिकाणी काही ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर येता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे कोशिंबीर तांबडा रस्सा पांढरा रस्सा मी दोन्ही टेस्ट केले आता टेस्ट करते काय आहे पांढरा आता तांबडा कर तांबडा ओके पांढरा हां बरं आहे असं हानो हानो इकडे लागली आहे भरपूर भूक लागली ना लवकर या येतच नाही बघू शकता वेटिंगमध्ये कसे आहेत कधी येतोय कधी तोडतोय तर काही तुम्ही बघू शकता इथे आलेलं आहे चिकन थाळी आणि त्याच्याबरोबर अंडा आहे कांदा आहे सगळ्या गोष्टी रोटी आलेली आहे आणि इकडे टपातून लागलेली आहे भूक आणि इथं आलेलं आहे चिकन मटका ना बिर्याणी मटका बिर्याणी मोटू अरे चिकन मटका बिर्याणी मोटू मडका आलं मोटू पतलू की मडक कर चालू कर चला मी चारतो थांब तर या ठिकाणी बघू शकता मटका दम बिर्याणी सर्व केली जाते फॅब्युलस Oh my God. बस ओके बस ये उसको रैप करो इकडे रोटी खाऊन बसलेलं आहे इकडे चालूच आहे अजून तर काही पोट भरून जेवण झालेलं आहे बडीशेप खात आहेत आता आम्ही निघतोय काउंटर सोडलं टोटल 1008 रुपयाचं बिल झालेलं आहे चला काउंटरला बिल बघू शकता अतिशय सुंदर असं हे आहे फिश टँक तर काही महाराष्ट्राची मशहूर कुल्फीच्या ठिकाणी आलेलं आहे आणि वा 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 कैसा है ओ कैसा है कुल्फी अच्छा है चल यो हो सारसबागेच्या इथं आलेलं आहे यांनी कुल्फी घेतली मला सॉफ्टवेअर घ्यायची सॉफ्टवेअर घेऊयात हे काही मला व्हॅनिला आवडतं आणि इकडे बघा सगळ्या गोष्टी चालू आहेत पावभाजी भुर्जी सगळ्या गोष्टी आणि दिस इज फॉर यू दोन्ही पण खा दो खाओ कैसा खाओ कुल्फी सांगणे का दोन्ही खा मग दोन्ही पण हे तर गाईस आत्ता सारसबागेच्या इथे आत्ताच आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलं आहे घरी आहे की नाही भेटू गुड नाईट लाईक सबस्क्राईब शेअर
बाय Take बाय care. बाय बाय